नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी वस्तुनिष्ठ प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला एक एक प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर मग वेळ न घालवता एक एक प्रश्न आपण बघूया. आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत 2 जानेवारी 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? 100. कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य उद्योग विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? 15 ते 45. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोस्ट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? आंध्र प्रदेश. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्सपोस्ट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? PSLV-58. PSLV-58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली एक्सपोस्ट उपग्रहाचे प्रक्षेपण PSLVचे कितवे उड्डाण होते? 60वे. भारत एक्सपोस्ट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे? 2रा. कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? अमेरिका. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे? रजनीश शेठ. 2023 विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? विराट कोहली. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नरने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑस्ट्रेलिया. राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे? हिंगणघाट. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धाराशिव पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? सिंगापूर. मागील 3 वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून देशात किती रोजगार निर्मिती झाली आहे? 6,15,000. स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे? महाराष्ट्र. मागील 3 वर्षात महाराष्ट्र राज्यात स्टार्टअपच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती झाली आहे? 1,18,000. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात किती स्टार्टअपला मान्यता देण्यात आली आहे? 1,14,000. जपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे? 7.8. NPCIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात UPI-द्वारे झालेल्या व्यवहारात किती टक्के वाढ झाली आहे? 59%. NPCIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात UPI-द्वारे एकूण किती अब्ज डॉलर व्यवहार झाले आहेत? 117. डिसेंबर 2023 मध्ये देशात एकूण किती लाख कोटीचे GST संकलन झाले आहे? 1.64. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? 10. RBIने जाहीर केलेल्या माहितीनुसार चलनात असलेल्या 2,000 रुपयाच्या नोटापैकी आतापर्यंत किती टक्के नोटा परत बँकाकडे आल्या आहेत?
97.38. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एस सुरेश कुमार. मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने करण्याची सक्ती केली आहे. आधार कार्ड. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 महिन्यात देशातील प्रमुख 8 उद्योगाच्या निर्देशकांमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली आहे? कोळसा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-नोव्हेंबर 2023 कालावधीत देशाच्या कोळसा क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे? 12.8. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला दररोजच्या चालू घडामोडी बघायच्या आहे. म्हणून या ठिकाणी आपण बिलकुल दुर्लक्ष करता कामा नये. तुमचे एकही चालू घडामोडी त्या ठिकाणी जाता कामा नये. यासाठी आपण दररोज व्हिडिओ बघायचा आणि रजिस्टर बनवा आणि त्याच्यामध्ये एक एक प्रश्नाची नोंद करा. तर आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.